महाराष्ट्र भाजपमध्ये मोठा बदल. गोपीचंद पडळकरांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी. पडळकर यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती. धनगर समाजाचे आक्रमक आणि अभ्यासू नेते तसेच जत मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली असून पडळकर यांच्या राजकीय कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासह विविध सामाजिक आणि शेतकरी प्रश्नांवर सातत्याने आक्रमक भूमिका मांडणारे नेते म्हणून गोपीचंद पडळकर यांची राज्यभर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील जनसंपर्क, कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि संघटनात्मक कामांमुळे पक्ष नेतृत्वाचा त्यांच्यावर विश्वास अधिक दृढ झाल्याचे बोलले जात आहे. प्रदेश उपाध्यक्षपद ही पक्ष संघटनेतील अत्यंत महत्त्वाची जबाबदारी मानली जाते. राज्यभर पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय ठेवणे, आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखणे आणि विविध सामाजिक घटकांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवणे अशी महत्त्वाची कामे या पदाच्या माध्यमातून पार पाडली जातात. त्यामुळे पडळकर यांच्यावर आता राज्य स्तरावर मोठी जबाबदारी आली आहे. जत मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांनी सातत्याने जनतेचे प्रश्न मांडले असून विधानसभेतही विविध मुद्द्यांवर त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. विशेषतः धनगर समाजाच्या मागण्यांसाठी त्यांनी अनेक वेळा आंदोलनात्मक भूमिका घेत राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. त्यामुळे समाजात त्यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसतो. या निवडीमुळे सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभिनंदन केले आहे. पक्ष नेतृत्वाने दिलेल्या या संधीमुळे आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात असून ग्रामीण आणि मागासवर्गीय समाजात पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी हा निर्णय रणनीतीचा भाग असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. दरम्यान प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करताना पडळकर राज्यभर दौरे करून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची ही चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज ही पदाधिकाऱ्यांची नावं आमच्याकडे असणारे मोर्चा, आघाडी या सर्वांसकट घोषित करणं हे अपेक्षित होतं. परंतु आज प्रमुख मोर्चा यांचीच नावं आपण घोषित करावी असा निर्णय हा बरोबर असणारे सर्व प्रमुख नेते मंडळी यांनी सुचवल्यामुळे आज पदाधिकाऱ्यांचीच नावं मी आज आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर प्रसिद्ध करणार आहे. गोपीचंद पडळकर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.